आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी, लढलो अन जितलो भी काटच्या वाटवरी, दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी, या मातीहीन दिल बळ लढण्याला अन भिडण्याला, देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी, लढलो पण रडलो नाही, हासिल मी जीतही केली, आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई। विरोधकांकडनं आम्ही चांगली अपेक्षा करत नाही, आम्ही निवडणूक आमच्या कार्यकर्त्याच्या भरोशावर आणि भुसावळकर जनतेच्या भरोशावर निवडणूक लढवतो। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार संजयभाऊ सावकारे हे विजयाचा चौकार हाणल्याशिवाय राहणार नाही। भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते हे जोमाने लागलेले, किमान 50,000च्या वरच्याच लीडनं, मागच्यापेक्षा लीड जास्त राहील यात माझ्या मनात पुढे शंका नाही। खाली बी आले, 500 मतांनी खाली आले, तो काय आपला प्रोग्रेस म्हणताय का आम्ही, त्याच्यामुळे मला तुमचा सर्व विश्वास आहे। सर्वात महत्त्वाच्या कामासाठी याच्यासाठी बोलतोय मी की आता आपल्या विधानसभेच्या याद्या बनवण्यास सुरू आहे, त्याच्यासाठी 1 जुलै रोजी जे 18 वर्षाचे कंप्लीट झालेले आहेत, 6 नंबरचा फॉर्म भरला तरच त्यांचे नाव येणार आहेत, तर असे जे आपले डिलीट झालेले नाव असतील तेही घ्या। भाऊ, सध्या एकदम जोरदार तयारी विधानसभेत सुरू आहे, कार्यकर्त्यांना या ठिकाणी कामाला लावलेलं आहे, काय सांगाल? खरं बदलं म्हणजे भारतीय जनता पक्ष हा 5 वर्ष काम करणारा पक्ष आहे आणि अशी विशेष तयारी करायची म्हटलं म्हणजे आम्ही खरं तर तयारी दररोज करत असतो आणि आमचे कार्यक्रम दररोज होत असतात, परंतु तरी लोकसभा निवडणुकीनंतर महिनाभर आम्ही सर्व विश्रांती घेतली होती आणि आता विश्रांतीनंतर पुनश्च भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते हे जोमाने लागलेले, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार संजयभाऊ सावकारे हे विजयाचा चौकार हाणल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा विजय निश्चित आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक त्यांना सूचना दिलेल्या आहे की सर्वात प्रथमतः आम्ही भुसावळ शहरातील लोकसभेच्या वेळेला ज्या मतदारांची नावे वगळली गेलेली होती त्यांची नावे पुन्हा आम्ही टाकण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे। तसेच जे नवमतदार असतील की ज्यांची 1 जुलै 2024 रोजी वयाचे 18 वर्ष पूर्ण झालेले अशा नवतरुण युवक आणि युवतींचे आम्ही मतदान यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी विभागवार प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही त्याचा कार्यक्रम लावतो आहे आणि आमचे नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी लोकांची नाव नोंदणी सुरू ठेवत आहे। त्यानंतर आमची विकासाची कामे सुरूच आहे, त्या विकासाच्या कामांचे सुद्धा उद्घाटन आम्ही करतोय। आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या आदेशानुसार आता आम्ही पंधरवाडा हा कार्यक्रम सुरू करत आहे, आपल्या चॅनलवर आम्ही ती बातमी पाहिलेली आहे। तर त्या पंधरवाडा कार्यक्रमामध्ये आजचा कार्यक्रम आपण बघितला असेल की 1975 साली स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी लोकशाहीची तोडमोड करून या देशामध्ये आणीबाणी लावलेली होती आणि आज त्याच काँग्रेस पक्षाचे लोक संविधान बचावच्या घोषणा करता की किती हास्यास्पद आहे। आपण पाहिलं असेल की त्याबद्दलची माहिती या नवीन पिढीला देण्यात आलेली आहे। या अगोदर आम्ही बलिदान दिवस म्हणून डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा बलिदान दिवस म्हणून साजरा केला, त्या अगोदर आम्ही योग दिन साजरा केला आणि आता आम्ही मतदार नोंदणीच्या पाठीमागे लागलेले आहे। भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मजबूतीने आणि फिकराने ही जागा किमान 50,000च्या वरच्याच लीडनं, मागच्यापेक्षा लीड जास्त राहील यात माझ्या मनात पुढे शंका नाही आणि मजबूतीने आम्ही पक्षाचे कार्याला लागलेलो आहोत। पण नेहमीप्रमाणे विरोधकांचा सध्या आवाज येऊन राहिला आहे की संजय सावकारे साहेब निवडून येणार नाही। विरोधकांकडनं आम्ही चांगली अपेक्षा करत नाही, आम्ही निवडणूक
आमच्या कार्यकर्त्याच्या भरोशावर आणि भुसाळकर जनतेच्या भरोशावर लढवतो. आमचे जे विरोधक असतील ते त्यांची विरोधाची भूमिका मांडत असतील, आम्ही त्यांची भूमिका त्यांना लागला. आम्हाला विश्वास आहे, आम्ही कार्यकर्ते, आम्ही ग्राउंड रूटवर काम करणारे, आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे कार्यकर्ते आहेत. आमदार संजय भाऊ सावकर यांची प्रतिमा आणि त्यांनी केलेली विकास कामे आणि या शहराच्या जनतेशी जुळलेली असलेली त्यांची धाड, यामुळे त्यांचा पराभव अशक्य आहे. ते निश्चितपणे निवडून येतील. हे जे नेहमी म्हणणार आहेत हे निश्चितपणे कुठंच त्यांच्यासोबत टिकाव लागणार नाही. संधीकडे हाय आपल्या नावाचा गाजावाजा, शर्यतीचा चाळ घेऊ माझ्या थमण्या मंदी गुणला, जोशात उडवीत धुरळा आला बैलगाडा, एक नंबर हाय आपला आला बैलगाडा, जोशात उडवीत धुरळा आला बैलगाडा, आता एक नंबर हाय आपला आला बैलगाडा. आपण बांधून आज उशाला झालो पॉवरफुल, आम्ही भीत नाही कुणाच्या बाला, करू बत्ती गुल, आम्ही घाबरत नाही कोणाला, का देतो सहूल, आम्ही नोकर नाही हो तुमचे, आता आमचाच रूल. अंगावर आला शिंगावर घेऊ दणका देऊन तुला, सबका टाइम आएगा भावा, का तू करतो दगा, का तू करतो दगा. कोणी भिडणार नाही, कोणी नडणार नाही, आपला जबराट दरार आहे र, तुला कळणार नाही, तुला वळणार नाही, आपला डेंजर कारभार आहे र. का उडतोस रे, भिडतोस रे, कावळ्यांचा बनवून थवा, आपली टोळी हाय वाघाची रे, तू खपशील नडशील जावा, इथं तिथं या हवा देखू जहा, हाय आपलीच हवा, इथं तिथं या हवा देखू जहा, हाय आपलीच हवा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.